नाशिकमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आणि ज्या शिवसेनेनं संकट काळात मदत केली तिलाच भाजप संपवायला निघाल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आणि भाजप नेत्यांनी दिलेलं वचन पाळलं असतं तर शिवसेना भाजपसोबत राहिली असती असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। हे बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी नाव ठेवा आता। भेकड जनता पार्टी भेकडांची पार्टी आहे। एक तर स्वतःमध्ये कर्तृत्व नाही, नेता तर कोणी देऊ शकत नाही, भाकड तर आहातच पण भेकड सुद्धा आहात। आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी, हे असे भेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाहीत। मी शिवतीर्थावरती शिवाजी महाराजांच्या साक्षीने माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की अमित शहाने जे माझ्याबरोबर वचन दिलं होतं, मला वचन दिलं होतं ते त्यांनी मोडलं नाही, पाळलं त्यांनी। पण वचन मोडून सुद्धा तुम्ही स्वतःला रामभक्त मानता। जर वचन पाळलं असतं तर आज देवेंद्र फडणवीसला अर्धा नाही पाव मुख्यमंत्री जे झालेत ते आता ते पूर्ण मुख्यमंत्री झाले असते 2.5 वर्ष। काय फरक पडला असता? हे सगळे घोटाळेबाज भ्रष्टाचारी हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले। मग मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही। मग मोदींचं राजकारण किंवा हा काय नवीन धर्म तुम्ही काढताय की शंकराचार्यांचे? अरे तुम्ही भ्रष्टाचारांशी बोलताय, लपून छपून रात्री जाऊन हुडी घालून बोलताय। आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो। इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।